अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार व अचलपूर तालुक्यामधील विविध समस्यांमधील मागोवा घेतला। या परिसरात शेतीविषयक, घरकुल, विद्यार्थी या प्रश्नांवर तहसीलदार, जिल्हाधिकारी, आमदार यांना निवेदन दिले। सविस्तर वृत्त असे की चांदूर बाजार तालुक्यातील काही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी व गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले। यात पंचनामे होऊन खूप दिवस होऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत कुठलाही निधी प्राप्त झाला नाही। तसेच 3 वर्षापासून बांधलेले पांदन रस्ते यावर सिमेंट पायला नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले। दरवर्षी पावसाच्या दिवसात रस्ता वाहून जातो व शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन वहिवाट करावा लागतो। हे भयान वास्तव्य आहे। यात मागे कित्येक पाठपुरावा केले पण त्याचा कुठलाही फायदा झाला नाही। अशातच गौरखेडा जावरा उदापूरला जोडणारा पूर्णा नदीवर पूल हा अत्यावश्यक असल्याने मागील कित्येक दिवसापासून याची मागणी होत आहे। तरी पण या प्रश्नांवरही गांभीर्याने कोणीही दखल घेतली नाही। तसेच पोलीस स्टेशन चौक येथे प्रवासी निवारा लवकरात लवकर करून द्यावा, अन्यथा या ठिकाणी जीवितहानी होण्याची तीव्र शक्यता आहे। तसेच घरकुल या विषयावर यशवंतराव मुक्त वसाहत योजनेमधील निधी नसल्याचे अधिकारी बोलले जात आहे। तरी चांदूर बाजार तालुका व अचलपूर तालुक्यामध्ये यशवंतराव मुक्त वसाहत योजनेमध्ये लवकरात लवकर निधी प्राप्त व्हावा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले। निवेदन देतेवेळी 70 ते 80 लोक दिनेश आमझरे यांच्या नेतृत्वात सदर कार्यालयावर निवेदन देऊन अवगत केले। निवेदन देतेवेळी रोहन आमझरे, ओम पारिसे, राजेश आमझरे, राहुल आमझरे, शुभम वराडे, रोशन आमझरे, वैभव आमझरे, सतीश आमझरे आदी उपस्थित होते। समस्यांवर शासकीय व लोकप्रतिनिधी यांनी लवकरात लवकर दखल नाही घेतल्यास येत्या 8 दिवसाच्या नंतर उपोषणाला बसतील असा इशाराही यात देण्यात आला। जनमत लाईव्ह न्यूजसाठी चांदूर बाजारमधून मयूर खापरे यांची रिपोर्ट।